मित्रांनो, आपण या व्हिडिओत बघणार आहोत की कसा महाराष्ट्रातून एक एक कंपन्या गुजरातला ट्रान्सफर होत आहे। चाकणची महिंद्रा कंपनी सुद्धा गुजरातला ट्रान्सफर होते। म्हणजे चाकणला तब्बल 50 कंपन्या होत्या, त्या सगळ्या आता गुजरातला ट्रान्सफर होत आहे। आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला इथे पायाभूत सुविधा भेटत नाहीये। आता दिलीप बटवाल, जे की महिंद्रा कंपनीचे सचिव आहेत, ते सांगताय की आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचा रोजगार गुजरातला जाणार आहे आणि रेव्हेन्यू पण महाराष्ट्राचा आता गुजरातला जाताना दिसतोय। काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम यांनी सुद्धा उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे। पण जेव्हा पत्रकारांनी उदय सामंतांना विचारलं तेव्हा ते बोलले की त्यांना MIDC केव्हा स्थापन झाली हे सुद्धा माहित नाहीये। आता त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत टॉपला आहे, ते पहिले कधीच नव्हतं। आता त्यांना कोण सांगेल की मुंबई ही पहिल्यापासून परकीय गुंतवणुकीत 1 नंबरला आहे। FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही पहिल्यापासून टॉपलाच होती। आता मित्रांनो 2023-24 ला महाराष्ट्र FDI मध्ये टॉपलाच आहे आणि गुजरात आहे 3 नंबरला। पण महाराष्ट्रातून असेच जर एक एक उद्योग कमी होत राहिले तर महाराष्ट्राचा FDI कमी व्हायला वेळ लागणार नाही आणि गुजरातचा FDI वाढायलाही वेळ लागणार नाही। आता मित्रांनो ह्याच कंपन्या नाही तर सोलर पॅनल, फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क हे सगळे महाराष्ट्रातून दुसऱ्या स्टेट मध्ये गेले। म्हणजेच यासाठी आपल्याला सर्व राजकारणी कारणीभूत दिसताय। कारण जर पायाभूत सुविधाच नीट नसल्या आणि तिथं रोड कमी आणि खड्डे जास्त असले तर ते ट्रान्सपोर्टेशनचं काम कसं काय करतील आणि त्यांची कंपनी चालेल कसं काय। म्हणून त्यांनी सांगितलंय की आमची मोठ्या प्रमाणात नुकसान होते, म्हणून ते महाराष्ट्रातून सगळ्या कंपन्या गुजरातला ट्रान्सफर करताय। यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सुद्धा दखल घ्यायला पाहिजे। पण ते आता इलेक्शनमुळे जनतेला खुश करण्यामागेच लागले। पण आता यावर लोक संताप व्यक्त करताय आणि सांगताय की उदय सामंत हे बेजबाबदारपणे उत्तरे देता आणि यांचं सगळं सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर चालतंय। आणि एकाने संताप व्यक्त करताना म्हटलंय की कॉंग्रॅच्युलेशन BJP फडणवीस पक्ष, महाराष्ट्र सरकारच्या वेळी फॉक्सकॉन वेदांता फडणवीसांनी गुजरातला दिली, आता विधानसभा आली तर महिंद्रा गुजरातला गिफ्ट देऊन टाकली। म्हणजे यांनी जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रच गुजरातला देऊन टाकलं। मित्रांनो, यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? आपला रोजगार महाराष्ट्रातून गुजरातला जाताना दिसतोय का ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।